तसं नाही का, म्हणजे कोणाविषयी कंप्लेंट वगैरे द्यायची आहे का? हा कंप्लेंट आहे कुणाची हो? तुमच्या साहेबांची. सावकाश चिंचुके. मग काय घेताय लिहून? हा म्हणजे तुम्ही आम्हाला घरलाच पाठवा. असं नाही हो, गंमत केली. पण काय चिंचुके, हा विषय मी तुमच्याशीच बोलू शकतो. बोला की अहो. म्हणजे अर्जुननं खरं तर आता दुसऱ्या लग्नाचा विचार केला पाहिजे, पण तो करणार नाही. आणि कुणी तर तो करून देणार नाही. हा तेच म्हणूनच आलो होतो. एक गोष्ट सुरू आहे डोक्यात. बोला की मग, त्यात काय? काय तो जरी तयार होत नसला ना, तरी आपण त्याला तयार केलं पाहिजे. अहो किती दिवस असं अडकून राहणार तो. हा तुम्ही माझ्या मनातलं बोलताय, पण असं लांबलं लांबणं का फिरताय? मुद्द्यावर या की. तेच चिंचुके, अर्जुनसाठी आर्या कशी राहील? एकदम बेस्ट बघा. तुम्ही माझ्या मनातली गोष्ट बोलला. खरं? हा अहो, त्या दोघांचं भारी जुळतं आणि ती दोघं चांगली वळखतात पण एकमेकांना. हा हे बेस्ट आहे. काय चिंचुके, अर्जुनला मला आता दुःखात बघायचं नाही. ही मुलगी चांगली आहे, प्रेमळ आहे आणि अर्जुनचा भूतकाळ तिला माहिती आहे. त्यामुळे ती अर्जुनला समजून घेईल आणि अर्जुन तिला. त्यामुळे प्लीज या गोष्टीत तुम्ही माझी मदत करा, पण त्या दोघांना याबद्दल काही बोलू नका. अहो ते कधीपासून माझ्या मनात होतं, पण कुणाला बोलावं काहीच कळत नव्हतं. तुम्हाला सांगतो, त्या दोघांची जुळून द्यायची जबाबदारी माझी म्हणजे माझी. हे बेस्ट आहे. चिंचुके चिंचुके, अहो अर्जुन आणि आर्या आले वाटतं. त्यांना माहित नाही हो मी इथे येणार ते. आता काय करू? तुम्ही लपा. लपा काय? पोलीस काय सांगतो लपा? तुम्ही इथं टेबल खाली लपता का? टेबल नको, आतमध्ये जेलमध्ये लपा. चिंचुके. मग मी कुठं? आर्या त्या परवाच्या साहेब थांबा. का रे काय झालं? काय नाही, ती कचरा साफ केला नाही म्हणून म्हंटल. झाडून घेतलं नाही म्हणून एवढं चिंचुके? हा आपलं काम एकदम चोख असतंय बरं का. काय सर तुम्हाला माहिती का नाही? मला माहिती. यांची काय कंप्लेंट आहे? यांचं कुठं काय ते हे आपले त्यांना माझ्याकडे पाठवा. अहो नाही मॅडम, त्यांची काय कंप्लेंट नाहीये. मग अहो ते हंबर्ड्यांचे पाहुणे आहेत. अहो लई दिवसानं पुण्याला आलेत. म्हणले की हंबर्ड्यांना भेटूनच जाणार, म्हणून बसले तिथं. अंबर्डे तर दुपारी येणार ना, काल नाईटला होते ना? हो. हा ते हा इथंच आराम करतो म्हणले. बर बर बर. दिप्या, ही सगळी कामं झाली पाहिजे. मी काय म्हणतोय का की काय नको सांगूस, काय ऐकत नाहीस बरं का. तू लग्न झाल्यापासून हाताबाहेर गेलायस. पटकन ही सगळी आप्या ऐक की. अगं काय हो? अगं मी आणि दिप्या काय म्हणतोय, काय अमोलचा वाढदिवस एकदम जोरात करू यावर्षी. जोरात म्हणजे? म्हणजे धूमधडाक्यात करू. हा. लोकांना बोलवू, लाइटिंग लावू, सगळं करू. आणि बघ अख्ख्या घराला लाइटिंग करायचं आपल्याला. एवढं? अगं दिदे, आपण अमोलचा वाढदिवस पहिल्यांदा एकत्र करतोय ना, मग जोरात तर झालाच पाहिजे की. अरे हो हो हो, मी तर रील्स पण सेव्ह करून ठेवलेत. कसल्या रील्स? डेकोरेशनच्या. हो मग घ्या करायला, काय डेकोरेशन करायला घ्या. म्हणजे आता हे सगळं आपण करायचं का डेकोरेशन? मग काय दुसरं कोण येऊन करणार आहे? मला वाटलं आपण माणसं लावू. म्हणजे लावू शकतो ना आपण? मोना अगं आपण माणसं लावू शकतो, पण अमोलचा बर्थडे आहे की नाही, आपलं घर सजवायचं की नाही, मग आपणच केलं पाहिजे ना. पण बाकीचं काय काय करूच की आपण. बापू तिचं बरोबर आहे. दिप्या, 2-3 लोकांना सांग बाळ. अगं दिदे कशाला? अरे नाही, मलाही जरा आज गडबड आहे आणि मला फिरणी पण बनवायची. फिरणी? आज अचानक फिरणी कशी काय? त्या दिवशी सरकार आणि रुक्मिणी काकींसाठी बनवली होती ना? हो. आणि आता अर्जुन साहेबांसाठी का? कोणत्या साहेबांसाठी? ते वनसेनच्या ऑफिस मध्ये एक साहेब आहेत ना, त्यांच्यासाठी म्हणले मी. मामा पोलिसी नफिसनी. हो. आणि उद्याची तयारी पण करायची अजून. बाचे सरकार, उद्या तुम्ही काय नाही करायचं. उद्याचा दिवस फक्त तुमचा आहे. नाही
मग काय तर अहो आपल्याला अजून येत तयारी करावी लागणार आहे. चला लवकर चला.